पिठोरी अमावस्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा व्हिडिओ मी आपल्याला पिठोरी अमावस्याबद्दल थोडीशी माहिती मिळावी म्हणून बनवलेला आहे. तर आजकाल कित्येक जणांना माहीत नसतं की पिठोरी अमावस्या कशी केली जाते, त्याची पूजा कशी केली जाते, ती का केली जाते. तर त्याच माहितीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. पिठोरी अमावस्याला काही भागामध्ये श्रावणी अमावस्या असेही म्हटले जाते. यावर्षी पिठोरी अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणूनही ओळखली जाणार आहे. तर ही सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या 2 सप्टेंबरला आहे. ही अमावस्या 2 सप्टेंबरला पहाटे 5:22 सुरू होणार आहे आणि मंगळवारी ती 7:26 संपणार आहे. तर ही अमावस्या संपूर्ण सोमवारी असणार आहे. तर आपण जाणून घेऊयात पिठोरी अमावस्या कशी करायची आणि का करायची. तर पिठोरी अमावस्या ही आपण आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही आपण करायची आहे. पिठोरी अमावस्याची आपण 2 प्रकारे पूजा करू शकतो. तर त्या दोन्ही प्रकार आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पिठोरी अमावस्याला ज्यांना उपवास करायचा असतो ते उपवास करू शकतात. ज्यांची इच्छा उपवास करायची नसेल त्यांनी नाही केला तरी चालेल. सगळ्यात आधी ह्या दिवशी 64 योगिनींची आपल्याला पूजन करायचं असतं. म्हणजेच काय, 64 कलागुण आपल्यामध्ये यावं आणि आपल्या मुलाबाळामध्ये पण यावं म्हणून ही पूजा केली जाते. ही पूजा आई-वडील दोघेही करू शकतात. मार्केटमध्ये 64 योगिनींची प्रतिकृती असलेला आपल्याला फोटो मिळतो. जसा नागनरसोबाचा फोटो मिळतो तसा सेम फोटो मिळतो. तो पूजा आपण जिथे करणार आहोत तिथे चिटकवून द्यायचा आणि त्याला कापसाची वस्त्राची माळ घालायची. तुम्ही याला दुर्वाची माळही घालू शकता. आता ह्या 64 योगिनींचे औक्षण करायचे आणि त्याचबरोबर आपल्या मुलाचेही औक्षण करायचे. औक्षण करून झाल्यावर आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची की हे 64 कलागुण आपल्या मुलांमध्ये येऊ दे. तर ही पूजा आपण केव्हाही करू शकतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ. उपवास पकडायची गरज नाही. तर ही झाला एक प्रकार. आता दुसऱ्या प्रकारे पूजा करायची कशी ही मी तुम्हाला सांगणार आहे. एक चौरंग घ्यायचा, त्यावर एक कपडा अंतरायचा, फुलं मांडायची. उजव्या हाताला गणपती म्हणून एका विड्याच्या पानावर सुपारी मांडायची. त्याची पूजा दुर्वा, फूल ह्याने करायची. त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच चौरंगावर 7 देवता यांची प्रतिष्ठापना करायची. तर त्या देवता कोणत्या? तर त्या देवता ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, कौमारी, वराही, इंद्राणी आणि चामुंडा या 7 शक्ती देवतांची सुद्धा पूजा केली जाते ह्या दिवशी. तर एका विड्याच्या पानावर एक सुपारी असे 7 विड्याची पानं आणि सुपाऱ्या ठेवायची आणि त्यांची पूजा करायची. आता एका कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात आपण नेहमीप्रमाणे टाकतो तसं रुपया, सुपारी, दुर्वा, फूल घालायचं. त्याला हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं. त्यावर एक ताम्हण ठेवायचं. ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचं. त्यात 64 सुपाऱ्या योगिनी म्हणून ठेवायच्या आणि त्यांची पूजा करायची. ही पूजा आपण आपल्या घरातील वंशवृद्धी करता आणि आपल्या सर्व मुलांना उदंड आयुष्य मिळो, त्यांची चांगली प्रगती व्हावी म्हणून करत असतो. जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करायला जमली नाही तर काय करायचं? तर ह्या दिवशी आपण जशी देवपूजा करतो तशी करायची आणि देवाकडे मनोभावे आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची. देव आपली प्रार्थना नक्कीच ऐकेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.